खंडाला नव्हे तर संपूर्ण जगाला 2500 वर्षांपूर्वी ज्यांनी न्यायाचा, मानवतेचा, अहिंसेचा आणि विज्ञानवादी असा दृष्टिकोन दिला ते सिद्धार्थ गौतम बुद्ध. बुद्धाचाच मानवतावादाचा वसा आणि वारसा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि चंदगडपासून चंदीगडपर्यंत ज्यांनी 84,000 बौद्ध स्तूप, बौद्ध लेण्या, बौद्ध विहार स्थापन करून जतन केला ते सम्राट अशोक. हाच मानवतावादाचा विचार पुढील काळात कर्नाटकमध्ये 12व्या शतकात ज्यांनी कृतीत आणला ते महात्मा बसवेश्वर बसवण्णा, राष्ट्रसंत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, फुले शाहू आंबेडकर, सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे. मांग महाराजांचा निबंध 1855मध्ये ज्ञानोदयमध्ये लिहून या समाजाचं दुःख जगाच्या वेशीला जिनं टांगलं. ती मातंग समाजाची आद्य विद्यार्थिनी, आद्य धर्मचिकित्सक, आद्य शिक्षिका असलेली कुमारी मुक्ता साळवे, ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत ते सत्यशोधक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, कंट्या भिल्ल, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, रामस्वामी पेरियार, अहिल्याबाई होळकर या सर्व बहुजन नायकांच्या विचारांना आणि प्रतिमांना सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी लहुजी मुक्ती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी संतोषदादांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या जिल्हा युनिटनं खूप मोठं परिश्रम घेऊन हा वैचारिक जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सन्मित्र, ज्येष्ठ बंधू विकास पात्रीकर, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व मान्यवर, आपणा सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बांधवांनो, मी फार वेळ नाही बोलणार कारण वेळ झालेला आहे आणि दुसरे एक संयोजक इथे येऊन थांबलेले आहेत. 3 वाजताचा एक कार्यक्रम आरोग्य विभागात होता, आपला वेळ झाला आणि माझी शुगर 104 आहे. आता 12 गोळ्या खाऊन स्टेजवर उभा राहिलो आहे आणि केवळ संतोषदादाच्या शब्दाखातर 8 तासाचा प्रवास करून मान तालुक्यातून मसवडवरून आलो आहे. त्यामुळं बोलताना पण म्हणजे समजून घ्या फक्त थोडंसं. विचारपीठावरील सर्वांनी अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे म्हणजे मातंग समाज हे समीकरण समाजाच्या उद्धारासाठी योग्य आहे. कोणतरी आयडॉल घेऊन, अस्मिता पुरुष घेऊन समाज आरपार बदलतो. तो लहुजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे, अण्णाभाऊ साठे, शंकरभाऊ साठे, विठ्ठल उमप, विठाबाई भाऊमांग नारायणगावकर अशी अनेक नररत्न या समाजात जन्माला आलेली आहे. प्रत्येकाने मोठमोठं योगदान दिलेलं आहे. 140 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये 3 राष्ट्रपती पारितोषिक एकाच घरात आहेत. असं मातंग समाजाचं घर म्हणजे भाऊ बापू मांग नारायणगावकर यांना पहिलं राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. दुसरं पारितोषिक विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आणि तिसरं मंगला बनसोडे करवडीकर ह्या भाऊ आणि विठाबाईच्या पुन्हा लेकीला म्हणजे 3 राष्ट्रपती पारितोषिक मिळवणारं या देशातलं एकमेव कुटुंब हे या समाजातलं आहे. अण्णाभाऊंना आकाशातल्या ताऱ्याचं नाव दिलं गेलं. आकाशातला तो लाल तारा आहे, निळ्या आकाशातला लाल तारा म्हणतात. अण्णाभाऊ भारत सरकार कधी जागं होईल त्यावेळेला होईल, पण मी माझं मोठेपणानं म्हणून नव्हे तर बाहेर पडलो थोडासा. म्हणजे मांगवाडा ते मॉस्को रशिया असा प्रवास मी केला. रशियात गेलो,
जिथं अण्णाभाऊ 40 दिवस राहिले होते ते सोव्हिएत स्काय नावाचं हॉटेल आहे. तिथं सातासमुद्राच्या पलीकडं अण्णाभाऊंचं तैलचित्र, असं अण्णाभाऊ साठेंचं तैलचित्र त्या सातासमुद्रापलीकडं आजही आहे. रशिया सारा अण्णाभाऊंना वंदन करतोय, हे त्याचं फलित आहे. दुबईत गेलो, मलेशियाला गेलो, श्रीलंकेला गेलो, भूतानला गेलो, मॉरिशसला गेलो, रशियाला गेलो, 8 देशांच्या मध्ये गेलो. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे अण्णाभाऊंना भारतरत्न नव्हे, विश्वरत्नाच्या ताकदीचा, ज्ञानपीठच्या तोलाचा आणि भारतरत्नाच्या मोलाचा एकमेव महापुरुष म्हणजे अण्णाभाऊ साठे. आणि त्यामुळं अण्णाभाऊंनी काय केलं, कथा कादंबऱ्यांचा उल्लेख झाला. मी त्यांचं जीवनचरित्र न सांगता त्यांचा मोठेपणा काय आहे, तो आपल्या जातीसाठी म्हणून तर त्यांनी गेंडा सकट लिहिलं. गेंडा सकट नावाचं त्यांचा नायक आहे. बंडखोर तात्या मांग नावाची त्यांची कथा आहे. फकीरा हे मातंगाचं शौर्य सांगणारं अद्वितीय अजरामर असं व्यक्तिमत्व जागतिक पातळीवरचं आहे, हे तर आहेच. पण याच्याशिवाय अण्णाभाऊंचा एक पाय रणमैदानात होता आणि दुसरा पाय हा तुरुंगात होता. आत्तापर्यंत जो इतिहास सापडतोय, 29 वेळा अण्णाभाऊ साठेंच्यावर त्या काळात पकड वॉरंट काढली गेली. अमरावतीच्या जेलमध्ये टाकलं गेलं. तिथंच त्यांना काही पात्र भेटली सहकारी त्या जेलमध्ये. भोमक्या हा तिथं भेटलेला आहे जेलमध्ये, बराकीत. अण्णाभाऊंच्या बराकीत तो सोबत होता. मग त्याला विचारलं, तुझं नाव कसं पडलं? अण्णाभाऊंनी तो शब्द दिला, मी मराठीचा, म्हणजे माझं MA, BEd, बिलीप, जर्नलिझम, नेट, सेट, MPhil, PhD 9 डिग्री आहेत. 20-25 वर्ष शिकवतोय BAला, MAला. मग तो भोमक्या ना शब्दकोशात आहे, ना विश्वकोशात आहे, ना समाजशास्त्र कोशात आहे. अख्ख्या मराठी साहित्यात ते तिकडं 3.5% कोण म्हटलं ना, त्यांना कितीही तूप खाऊन आणखी शोध घेतला तर शब्दाचा अर्थ काय कुणाला सापडेना. अण्णाभाऊंनीच त्या कथेचा उलगडा केला आणि सांगितलं, भोमक्या म्हणजे इथल्या संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या डोक्यात बहुजन माणसानं घातलेला धोंडा म्हणजे माझा भोमक्या. म्हणजे जे मिरवतात त्यांच्या डोक्यात घातलेला तो धोंडा माणसाचं नाव असतं का असं. पण तो अण्णाभाऊंनी मराठी साहित्य समृद्ध करणारं असं नाव, अशी काही संस्कृती दिली. मराठी साहित्य कसं होतं, म्हणजे गणत्रयम माडखोलकर, वि.स. खांडेकर आणि नासी फडके प्रोफेसर राजाराम कॉलेजचे, ही मंडळी गुलछबू, तुळशी वृंदावन आणि परसदार, मग म्हशीरा का तुम्ही तूप खातो आम्ही, ही संस्कृती तूप खाऊन खाऊन तिथलंच. म्हणजे पावसात कसा रिमझिम पडतोय, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, असलं काय अण्णाभाऊंनी ताटी उघडा वगैरे असलं काही लिहिलं नाही. आलं लक्षात. अण्णाभाऊंनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदूच बदलला आणि थेट 4 वेद, म्हणजे त्यांचं एक वाक्य आहे, समजून घ्या. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं आणि 2500 वर्ष सामान्य माणसांच्या डोक्यात बसवलंय की खाली पाताळात शेषनाग आहे, शेषनागाच्या वर विष्णू बसलेला आहे, लक्ष्मी त्याचे पाय चेपते आणि त्या शेषनागानं त्याचा फणा हलवला की पृथ्वीवर भूकंप होतो, सुनामी येते. अण्णाभाऊंनी 2500 वर्षाचा इतिहास लेखणीच्या एका फटकाऱ्यात बदलवला आणि सांगितलं, पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी दलितांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. त्याच्या शेषनागावरची पृथ्वी उचलली आणि राबणाऱ्या दलिताच्या हातात आणून ठेवली. हा एक समाजशास्त्रज्ञ सिद्धांत अण्णाभाऊ साठेंनी लावला. शोध ज्याला म्हणतो, शास्त्रज्ञ, म्हणजे हे सगळं प्राचीन काळातलं कडबोळं बाजूला केलं.
एवढा मोठा ताकदीचा असलेला हा माणूस आहे. भाषणाच्या शेवटी आमची अन्वी पण म्हणाली, जय महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आपोआप तयार झाला का? 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. तोच कामगार दिवस म्हणून 1 मेला ओळखलं जातं. हा महाराष्ट्र कसा तयार झाला आहे? त्याच्यापूर्वी ह्याचं नाव काय होतं? तर अगदी गुजरातच्या पासून कर्नाटक सगळा महाराष्ट्र धारवाडपर्यंत गोव्यासह हा मुंबई इलाका म्हणून ओळखला जात होता. आणि या मुंबई इलाक्याचे त्या काळचे मंत्री होते सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई. गुजरातमधला मराठी भाषिक, आंध्र तेलंगणामधला मराठी भाषिक, कर्नाटकचा मराठी भाषिक आणि गोव्याचा मराठी भाषिक, सभोवतालच्या 4-5 राज्यातला मराठी भाषिक एकत्र यावा आणि त्यांचं एक बृहन महाराष्ट्र तयार व्हावा, एक स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य असावं. याच्यासाठी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला जशी 150 वर्ष चळवळ केली, स्वातंत्र्य चळवळ म्हणतो, तशी महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी 1920 पासूनच ही चळवळ हळूहळू सुरू झाली होती. 42ला गती घेतली, 47 नंतर आघाडी घेतली आणि जवळजवळ दिल्लीला 1 लाख लोकांचा मोर्चा हा दिल्लीचं तख्त, दिल्लीचे त्या काळातले अधिपती जे होते त्यांच्या छातीत धडकी भरण्या इतका मोर्चा हा अण्णाभाऊ साठे, त्या काळातले बलराज साहनी, ए.के. हंगल, हे सिनेसृष्टीतले सगळे, कारण ते इफ्टाचे पण सदस्य होते. आणि मग महाराष्ट्रातले ही सगळी मंडळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी दिल्लीला धडक दिली आणि तिथं अण्णाभाऊ साठेंनी मोठा आवाज उठवला. बार्शी सोलापूर जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथले त्यांचे मित्र होते शाहीर अमर शेख, मुस्लिम समाजाचे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या आजऱ्याचे शाहीर द ना घवानकर होते. आणि अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या गळ्यातले त्या काळातले ताईत होते. जी आंदोलनं मोर्चे कामगारांचे मुंबईत झाले, 105 मराठी भाषिकांचा बळी गेलेला आहे, हौतात्म्य पत्करलं गेलेलं आहे आणि त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत, कित्येकांचे हातपाय तुटलेले आहेत, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि अशा सगळ्या संकटातून, अशा सगळ्या आंदोलनातून 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेलं. महाराष्ट्र अस्तित्वात आलं खरं, परंतु निपाणी बेळगाव, आता आमच्या बंधूंनी सांगितलं ना निपाणीवरून आलेत, निपाणी बेळगाव कारवार डांग उंबरगाव भालकी बिदरकी हा सगळा प्रदेश अजून मराठी भाषिकांचा 25 लाख लोकसंख्येचा आजही कर्नाटकमध्येच आहे. आणि इकडे 1 मे 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला म्हणून मग अण्णाभाऊंच्यावर तर पकड वॉरंट येत होती. कोल्हापूरच्या खासबाग मैदानामध्ये आता जसे तुम्ही पहिल्या रांगेत बसलाय तसं एस.एम. जोशी, नाग गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य आत्रे, भाई माधवराव बागल ही पहिल्या रांगेत बसलेली माणसं आहेत. आणि अमर शेख, गव्हाणकर आणि अण्णाभाऊ खासबागच्या मैदानात लाल बावट्याचं कलापथक गात आहेत आणि मराठी भाषेची अस्मिता गात आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गात आहेत, हे महाराष्ट्राचं गुणगान गात आहेत. आणि नुसतं महापुरुषांचंच नव्हे तर जे मूल निवासी आपण म्हणतो, अण्णाभाऊंनी त्याच कडव्यात लिहिलेलं आहे, ही अवनी आदिवाशांची, भिल्ल कोळ्यांची, आलं का लक्षात? याचा अर्थ ही मूल निवासी यांची ही भूमी आहे, हा देश आमच्या मालकीचा आहे, हे अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्यांचा शब्द आहे, काना मात्र न खोडता सांगतोय, ही भूमी आदिवाशांची, भिल्ल कोळ्यांची. याचा अर्थ ह्या सगळ्यांची मिळून हे आधीपासून राहणारे आदिवासी आहेत. आणि मग बाहेरनं आलेले आपण DNA तपासलेला आहे, तर हे मूळचे आहेत. आणि म्हणून त्यांच्या आहारात, भाषेत आणि आपल्या सगळ्यात ह्यात फरक जाणवतो. अण्णाभाऊंनी महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी योगदान दिलं म्हणून आज महाराष्ट्र निर्माण झाला आणि म्हणून आपण जय महाराष्ट्र म्हणू शकतो. एवढं मोठं योगदान त्या अण्णाभाऊंनी दिलेलं. गोवा 15व्या शतकात पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला आहे. 15व्या शतकात, 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, नंतर छत्रपती संभाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, छत्रपती संभाजीराजांनी प्रयत्न केला, तरी गोवा
स्वराज्यात आलेला नव्हता 15व्या-16व्या शतकात. नंतर पेशव्यांनी प्रयत्न केला, गोवा स्वराज्यात आलेला नव्हता. 1818ला शनिवार वाड्यावर भगवा झेंडा खाली खेचला गेला शिवशाहीचा, आणि म्हशीरा का तुम्ही तूप खातो आम्ही, अशी जी संस्कृती आहे त्यातल्या बाळाजी पंत नातू यानं त्या ठिकाणी ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. त्यात एकही SC ST NT OBC VJNT आदिवासी कुणीही नाही, तर हीच मंडळी होती युनियन जॅक फडकवण्यामध्ये. भगवा झेंडा खाली घेतला आणि ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. 1818 ते 14 ऑगस्ट 1947 150 वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात देश होता. या सगळ्या कालखंडामध्ये त्या एकूणच ह्या सगळ्या ब्रिटिशांच्या कारकिर्दीवर फुले चांगलं बोलतायत, बहादूर म्हणतायत. मला ते पुस्तक दिले ना, त्याच्यात पण फुले त्यांना ब्रिटिशांना बहादूर म्हणतायत. आणि मग ब्रिटिशांच्या काळात सुद्धा ब्रिटिशांनी पोर्तुगीजांना हरवून सगळा देश ब्रिटिशांच्या ताब्यात आहे, समजून घ्या. पण गोवा मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. ब्रिटिशांना पण ते शक्य झालं नाही. शेवटी स्वातंत्र्य मिळालं 47ला. नेहरूंनी आदेश दिला, सरदार वल्लभभाई पटेलांनी सैन्य घुसवलं आणि मग गोवा भारतात आलेला आहे. भारताचा एक घटक राज्य म्हणून तो 60-62 सालापर्यंत तो घटक राज्य झालेला नव्हता. तो गोवा भारतात येण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी गोव्याकडे चला हे सांगत चला आपण सगळेजण, गोव्याकडे चला नावाचा पोवाडा लिहिला. आणि गोवा मुक्ती संग्रामामध्ये फार मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंनी दिलं. अण्णाभाऊ होते, लढले, त्यांनी शाहिरी गायली, म्हणून गोवा हे भारताचं सौंदर्य स्थळ, पर्यटन स्थळ, भूषण आज महाराष्ट्रात आणि भारतात आपल्याला नांदताना दिसतंय. म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये योगदान दिलं, गोवा राज्य निर्माण करण्यामध्ये आणि ते भारतात येण्यासाठी गोवा मुक्ती आंदोलन म्हणतात त्याला, त्याच्यात अण्णाभाऊंनी योगदान दिलं. तिकडं निजाम, हैदराबादचा निजाम हा टाचा कापत होता, पायाचे तळवे नग्न करत होता, डोक्यावर किंटनचं ओझं देत होता आणि काटेरी रस्त्यानं त्यांना चालवत होता. डोक्यावर ओझं देताना थांबला की हंटरचे फटके मारत होता. म्हणून आपण म्हणतो काय निजामशाही लागून गेली का मोगलाई लागून गेली, असा छळ होत होता लोकांचा, त्या भागातल्या मराठी माणसांचा. या निजामाच्या तावडीतून मराठी माणसांना वाचवावं म्हणून अण्णाभाऊंनी आंदोलन केलं. तेलंगणाचा संग्राम, आता तेलंगणा राज्य निर्माण झालेला आहे, हैदराबाद, तेलंगणाचा संग्राम अशा नावाचं एक आंदोलन सुरू झालं. त्याला दुसरं नाव मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणतात. त्याच्यात अण्णाभाऊंनी उडी घेतली आणि मामा परमानंद, स्वामी रामानंद तीर्थ ही त्या मराठवाड्यातली त्या काळातली नेते मंडळी, त्यांच्या बरोबरीनं ही सगळी मंडळी SM जोशी, नागगोरे, श्रीपाद अमरू डांगे, आचार्य आत्रे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, अण्णाभाऊ साठे, ही सारी मंडळी त्या काळात काम करत होती. आणि मग हा हैदराबाद मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला. अण्णाभाऊ त्या काळात भूमिगत आहेत. जिथं पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिला आहे अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात, त्या किल्ल्यात अण्णाभाऊ त्या काळात भूमिगत होते. म्हणजे कागदपत्राचा पुरावा. आणि आत्ता मी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात बोलतोय अशा ठिकाणी, कारण त्या काळात अहमदनगर हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. अण्णाभाऊंच्या बहुतांशी चित्रपटांचं शूटिंग कोल्हापुरात, अहमदनगरला आणि सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगडच्या पायथ्याला परळी या परिसरात त्या अण्णाभाऊंच्या 7-8 चित्रपटांचं शूटिंग होत होतं. लक्षात घेण्यासारखा मुद्दा किंवा ठेवण्यासारखा मुद्दा, महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये अण्णाभाऊंनी योगदान दिलं, गोवा मुक्त करण्यासाठी योगदान दिलं, मराठवाडा आजचा बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर हे सगळे जे हे आहेत जिल्हे, उस्मानाबाद ज्याला आता त्यांनी धाराशिव म्हटलं, तिकडं संभाजीनगर म्हटलं, असे 9 जिल्हे जे मिळून आज मराठवाडा आहे, तो मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठीचं जे मोठं आंदोलन झालं त्याच्यात अण्णाभाऊंचं योगदान अतुलनीय आहे, ऐतिहासिक आहे. असं काम करणारे अण्णाभाऊ साठे होते. आणि म्हणून केवळ जातीत, धर्मात, ह्याला जात आणि धर्म नावाच्या 2 भिंगातून आपण सगळ्या महापुरुषांच्याकडे पाहत असतो. तो सनातनी एक रोग लागलेला आहे.
प्रस्थापितांना लागला आहे आणि विस्थापित असलेल्या बहुजनांना पण लागला आहे. अण्णाभाऊंची जयंतीना आम्ही का जायचं तिकडं, बाबासाहेबांची जयंतीना आम्ही का जायचं तिकडं. फुले आणि आंबेडकरांच्यावर कितीतरी कवनं अण्णाभाऊंनी लिहिलेली आहेत. मी माझ्या अनेक पुस्तकांच्यातून ती उद्धृत केलेली आहेत, जी मला शंकरभाऊ साठेंनी त्यांच्या धाकट्या भावाने सांगितलेत. त्यांच्यावर 97 साली महाराष्ट्रात पहिल्यांदा मी विद्यापीठ स्तरावरचं संशोधन केलं आणि 16 वर्ष त्यांचा मला सहवास शंकरभाऊ साठे, अण्णाभाऊंचे धाकटे भाऊ यांचा लाभला. त्यांनी मला सांगितलेलं आहे, गायकवाड पाहुणं म्हणायचे मला, ते गायकवाड पाहुणं मी विचारत होतो उत्सुकतेनं, कारण विद्यार्थी दशेत होतो आणि त्यावेळेला आंदोलनं मोर्चे असं चालू होतं. आता फक्त बोलणं लिहिणं चालू आहे. तर त्यावेळेला त्यांना मी विचारलं बाबासाहेबांच्याबद्दल काय काय लिहिलं आहे, म्हणजे फकीरा अर्पण केली. त्यांनी सांगितलं, गायकवाड पाहुणं एक लक्षात ठेवा, अण्णाभाऊनं एक चिटोरे लिहिलं होतं, ते मला सापडलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, खंडोबाला दिली मी सोड चिठ्ठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. कुणाला सोडचिठ्ठी देत आहेत? सोडचिठ्ठी कुणाला देतो आपण? जे नको आहे त्याला देतो. म्हणजे देव धर्माला सोडचिठ्ठी देऊन कुणासाठी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी दिली. हे जग बदल घालून घाव वगैरे तर सगळा समतेचं पसायदान आहे. ते हा मानवतेचा जाहीरनामा आहे. जग बदल घालून घावं सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत म्हणजे हत्ती. 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटके मुक्त, आदिवासी, मूल निवासी, हे 7000 जाती जे मेश्राम साहेब गोळा करतायत. हा हत्ती कशात रुतलाय? गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून त्यातला एक एक पुन्हा आणखीन तिकडंच जातोय, त्यांचं चांगभलं करत राहतोय. म्हणजे ही फार मोठी गद्दारी आहे. त्यांनाही सोडता कामा नये. उद्या आपलं मिशन असलं पाहिजे, हे प्रबोधन आहे, पण ते सुद्धा आपलं काम आहे. आज अण्णाभाऊ असते तर काय केलं असतं? अहो, त्या काळात सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई पायतान घेऊन अण्णाभाऊ उभे होते. पायातलं पायतान. त्या काळातले मुंबई इलाक्याचे मुख्यमंत्री आहेत सखा पाटील. यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणतायत, अण्णा लेखक म्हणून ठीक आहे, कार्यकर्ता म्हणून ठीक आहे, तू माझा गाववाला म्हणून तू बाहेर आहेस, नाहीतर तुझी जागा आतच आहे. ही दहशत आहे राजकीय, समजून घ्या. म्हणजे मुक्तपणानं वावरणं अशक्य आहे. म्हणून ह्या गोष्टींचा विचार करा आणि मग हे सगळं जे आहे ते आता येणाऱ्या विधानसभेला सुद्धा या महापुरुष आज असते अण्णाभाऊ बाबासाहेब लहुजी मुक्ता यांनी काय भूमिका घेतली असती, त्या दृष्टीनं आपण कामाला लागूया. ते पण अजेंडा असला पाहिजे आपला. व्यवस्था परिवर्तन ते पण आहे. आणि म्हणून या गोष्टीच्या निमित्तानं तो ऐरावत रुतलेला आहे, तो बाहेर निघावा. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती घाव, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. आणि 2500 वर्षांचा इतिहास अण्णाभाऊ 2 ओळीत सांगतात. धर्मांधानी अखंड पिळले. अलग लक्षात, धर्मांधानी अखंड पिळलेलं आहे, छळलेलं आहे आणि मग त्यातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मगरीने जणू माणिक गिळले. आपण हिरे माणिक हे सगळे जे महापुरुष आहेत ते रत्न आहेत, मानक आहेत, पाचवा आहेत. यांनी मगरीने जणू माणिक गिळले, चोर झाले साव, जग बदल घालून घाव. देशासाठी मेले ते गेले आणि सांगतात 14ला स्वातंत्र्य मिळालं. मग हे भगतसिंग, राजगुरू, बटुकेश्वर दत्त, क्रांतिसिंह नाना पाटील, बर्डे गुरुजी, जी.डी. बापू लाड, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी आणि हजारो लोक शहीद झाले. अण्णाभाऊ त्या काळात लढत होते, भूमिगत होते. यांचं काय लक्षात घ्या. चोर झाले साव आणि म्हणून जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. या अर्थानं अण्णाभाऊंनी खूप मोठं काम केलेलं आहे. जागतिक पातळीचं काम केलेलं आहे. जगातल्या 27 देशात ते जाऊन पोहोचलेत. आपण त्याला जातीत आणि धर्मात कोणता कामा नाही. अण्णाभाऊ मोठाच आहे. काही जण काय सांगतात की अण्णाभाऊंनी काय केलं, शाहिरी लिहिली, पुस्तकं लिहिली. त्याच्या पलीकडे कितीतरी मोठं काम केलेलं आहे. एक एक वाक्य म्हणजे एका त्यांच्या कादंबरीतलं एक वाक्य आहे की चालत येते, तरुणी आहे, गरिबा घरची आहे आणि तिच्या टाचेखाली काळा कबिन्न खडा कर्रकन भुगा होतो. असं अण्णाभाऊंनी त्या नायिकेचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही म्हणाल ती आली, तिच्या पायाखाली खडा सापडला, तो भुगा झाला. असं नाही. बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतो आपण,
ते असं की ती कुसाबाहेर वाढलेली आहे, ती मांग, महार, चांभार, धनगर, SC ST NT BC NT भटक्यातली आहे कोणतरी. ती लहानपणापासून तिला पायात चप्पलच मिळालेली नाही, अन्न मिळालेलं नाही, वस्त्र अंगाला मिळालेलं नाही. तिचं तारुण्य आता फुलायला लागलेलं आहे, पण अंगाला लज्जारक्षणापुरतीसुद्धा कपडे नाहीत. व्यवस्थेनं आम्हाला काय दिलं हे अण्णाभाऊ सांगतात. आणि मग लहानपणापासून ती अनवाणी पायानंच चालत आली, पण ती ज्यावेळेला तारुण्यात आली त्यावेळेला काळा कबीरनं दगडाचा खडा जरी पायाखाली आला तर कर्रकन भुगा करण्याची ताकद आमच्या स्त्रीमध्ये आहे, हे अण्णाभाऊंना सांगायचं आहे. हे एक वाक्य आहे, पण इतिहास कसा सांगतात. त्या भेडसगावचा खजिना लुटताना तो मटकरी असा आडवा उभा राहिला आहे. फकीरा काय न्यायचं ते नाही, ज्वारी, बाजरी, मका, पैसे, अडके, पण हा दरवाजा उघडू नको. फकीरा म्हणतो हिथं काय आहे, म्हणजे जिथं आपण थांबवू तिथंच उत्सुकता लागते ना, की मग धनधान्य मला दिलं, मग इथं काय आहे, इथं का मी नाही जायचं. तो शेवटी म्हणाला तुझ्या पाया पडतो फकीरा, सगळं धान्य ने, पण इथं येऊ नको. तो मटकरी म्हणतोय. फकीरा म्हणतो काय आहे इथं ते सांग. म्हणजे फकीराला वाटलं चांगली ज्वारी, बाजरी, कारण 6-6 महिने चूल पिटली नाही मांगा महारांची, माणसं किडामुंगीसारखे मारायला लागलेत, प्लेगाची साथ आहे, मग हा का उघडू नको. तो म्हणतो माझी एक बायको आणि 2 तरुण वयात आलेल्या मुली आहेत, इकडं काय जाऊ नको. फकीरा क्षणभर मागं सरतो आणि त्याच्या मुस्काटात लगवतो आणि फकीराच्या तोंडी अण्णाभाऊ सांगतात कणस खुडून पोट भरता येतं, कुणाची आबरू लुटून नव्हे. म्हणजे अरे आम्हाला पोटाला मांगा महाराणा मिळेना म्हणून आम्ही हे लुटायला आलो, इथं सडत चाललंय, कुजत चाललंय, आणि ते आमच्याच घामानं आम्ही पिकवलंय ना. इकडं चुली पेटनात, तरणा त्या पुरी जीव सोडायला लागलेत, म्हातारी माणसं पाणी पाणी करून जीव सोडतायत, कुरडूचा पाला खातायत, दुष्काळ पडलाय, सरकार लक्ष देईना, म्हणून आम्ही आलो ना न्यायला. आम्ही अन्नाची चोरी करतोय, परिस्थितीनं आम्हाला भाग पाडलंय. आम्ही आबरू लुटणारी माणसं नाही, इज्जतीची त्या जे पुरुष, ज्या स्त्रियांना, जे नवरे, ज्या बायकांना लग्न झालेल्या नांदवत नाहीत, हुंडा मागतात, त्या नवऱ्याला दम देऊन आम्ही अनेकांचे संसार, अनेक स्त्रियांचे उभे केलेत. आणि तू इथं सांगतोयस की बायको आणि मुली आहेत, तुला लाज कशी वाटत नाही, म्हणून त्याचं मुस्काट फोडतात, थोबाड फोडतात. हे अण्णाभाऊंचं एक वाक्य. कणस खुडून पोट भरता येतं, कुणाचे आबरू लुटून नव्हे, असं तत्त्वज्ञान सांगणारा हा अण्णाभाऊ साठे खूप मोठा विचारवंत आहे. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर जग बदल घालून घाव, खंडोबाला दिली मी सोड चिठ्ठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, असलं तत्त्वज्ञान सांगणारा हा अण्णाभाऊ साठे आहे. त्याच्याकडं संकुचित पाहता कामा नये. मग अशी कोणतरी म्हणालं की संध्याकाळी आम्ही तारवटलेलो असतो, ज्ञान नाही. पत्रकार महोदय आमचे बंधू बोलले, खरं आहे ते, वास्तव आहे, पण बदलूया ना हे. अण्णाभाऊंचा माझ्याकडं 22 लोकांच्या मुलाखती आहेत. अण्णाभाऊंच्या सहवासात जे होते ना, म्हणजे त्यातला आज विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील, फकीरातले फकीरा, अण्णाभाऊ ह्यांची 3री-4थी पिढी यांच्या संपर्कात आत्ता मी आहे. आलं लक्षात. आणि त्यामुळं त्या काळात जे काही घडत होतं ते वास्तव, म्हणजे टोपला गेलं तर तिथं एक घर मला माहिती आहे, तिथल्या घरातल्या एका नायिकेवर अण्णाभाऊंनी कादंबरी लिहिलेली आहे. तांदूळवाडीला गेलं, आवडी कादंबरी ही तांदूळवाडीत जन्माला आलेली आहे. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं अण्णाभाऊ ते लिहित राहिलेले आहेत, काम करत राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यांचा विचार हा संकुचित न ठेवता एक व्यापक स्वरूपाचा विचार तो घेऊया. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. अहो हा माणूस किती स्वाभिमानी. जरा एक पद मिळालं की अख्खा समाज गुंडाळून, अख्खा पक्ष गुंडाळून तिकडं काय त्याला म्हणजे उपमा ह्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी देता येत नाही असं. 30 वर्ष कोणाच्या विरोधात लढला. मग नामांतरात तरण्या-ताट्या पुरींच्यावर बलात्कार होत आहेत, वस्त्याच्या वस्त्या जाळल्या जात आहेत, हातपाय तोडले जात आहेत, अजून ती माणसं जिवंत आहेत, आणि पुन्हा ते त्यांचं चांगभलं करत सुटतात स्वतःच्या स्वार्थापायी. हे नाकारणारं, त्यांच्या विरोधात आवाज उठवणारं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ हा मोठा क्रांतिकारक माणूस आहे. त्यानं जे केलं ते या देशावर उपकार करणारं. आणि स्वाभिमान तर किती आपल्यासारखा असता, माझ्यासारखा सुद्धा काय का असेना थोडाफार तरी स्वार्थ निर्माण झाला असता.
नेहरूंना रशियात विचारल्यावर नेहरू म्हणाले, अण्णाभाऊ मी भारतात आल्यावर तुम्हाला भेटायचं आहे. आला निरोप. आता पंतप्रधानानं बोलवल्यावर आपण काय केलं असतं? बरं, अण्णाभाऊची अवस्था गटार वाहतंय गुडघाभर, चिखल, डास, मच्छर, चिरागनगरची सगळी भूतं त्याने लिहिलीत. अशा अवस्थेत राहतात. पंतप्रधान बोलवत आहेत. काय म्हणावं? तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्हाला माझ्या झोपडीत चिरागनगरच्या खाली मान घालून वाकून मला भेटायला यावं लागेल. मला तुम्हाला भेटायचं नाही. तुम्हाला भेटायचं असेल तर माझ्या झोपडीत यावं लागेल. एकदा आचार्य यात्रे विनोदाचे भाषा माहिती आहेत तुम्हाला. सहज चेष्टेनं जवळ जिवलग मित्र होते, पण चुकून, हा एवढाच किस्सा सांगतो आणि थांबतो. म्हणजे किती स्वाभिमानी होते अण्णाभाऊ हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पंतप्रधानाचं आमंत्रण आलेलं असताना नाकारणारा स्वाभिमान असलेला एकमेव असा हा शाहीर आहे, कलाकार आहे आणि महामानव आहे. त्याचं नाव अण्णाभाऊ आहे. आत्रे एकदा दारात आले, आवाज दिला, एके हंगल की एका. तुम्ही शोले पाहिलाय? त्या सचिनला घोड्यावर टाकलेलं असतं, ते मारून टाकलेलं असतं आणि इतना सन्नाटा क्यों है भाई, हा जो डायलॉग बोलणारा आहे तो अण्णाभाऊंचा जिवलग आहे मित्र. हे त्या गाडीत टाकायचे अण्णाभाऊंना आणि सोडायला चिरागनगरला यायचे. भले भले कलाकार तिथं त्यांना भेटायला यायचे. एवढा मोठा माणूस तो होता. त्या काळात चित्रपटसृष्टीचं इफ्टा नावाची संघटना आहे, त्याचा भारताचा अध्यक्ष अण्णाभाऊ साठे होते. म्हणून त्यांच्यावर चित्रपटात आले. आता अलीकडं अग्निदिव्य या त्यांच्या कादंबरीवर नवीन चित्रपट आला. अजून काही येत आहेत. मला तुम्हाला सांगायचा मुद्दा होता, आत्रे चेष्टेनं बोलले दारात आल्यावर, अहो अण्णा असं त्या बिळात काय लफला, या की बाहेर. आता मराठा आचार्य यात्रेंचं म्हणजे छाती दडकी भरत होती मुख्यमंत्री आणि सखा पाटील मोरारजीभाईंच्या. ते आचार्य यात्रे येत आहेत आणि सांगतायत अण्णा बिळात काय बसलाय, या बाहेर, म्हणजे झोपडीत काय बसलाय. अण्णा मित्र होते आचार्य यात्रेंचे चांगले, पण स्वाभिमानी होते. उत्तर दिलं, आत्रे साहेब आतनंच, आत्रे साहेब हे उंदराचं बीळ नवं, हे वारणेच्या वाघाची गुहा आहे, हे विसरू नका. आत्रे चिडीचूप, भल्या भल्याची बोलती बंद करणारा आणि मराठी माती मराठी संस्कृतीसाठी जगणारा, बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान, बुद्धाची शपथ आणि अन्य कथातून आचरणात आणू शकणारा, समाजाला संदेश देणारा असा लेखक महामानव म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांच्या जयंतीच्या आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. अजून थोडा वेळ बोलावे, पण इथं चक्कर आली तर फोटोला हार घाला. मी माझा अनुभव फक्त सांगतो आणि थांबतो. होय होय, ठीक आहे, ठीक. आरोग्य विभागाचे अधिकारी आलेतच लिहायला. ते लोखंडे साहेब तिथे बसले, ते सारखं खुणवत आहेत. 3:30चं टायमिंग होतं शेंडा पार्कला आरोग्य विभागाचा. सातारा तालुक्यात अंगापूर नावाचं गाव. गावाच्या बाहेर मांगवाडा, मांगवाड्याच्या शेवटी माझं घर कसलं म्हणायचं, कोडापाष्टीचं, गाडगाव मडक्याचं. 1972ला मोठा दुष्काळ होता, 71-72ला. आणि जसा फकीरात दुष्काळ आहे तसा तो लापशीचं खाऊन वगैरे लोक जगत होती. माझे वडील पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. 72चा मोठा दुष्काळ पडला. स्वतःला जगणं मुश्किल आहे. मागा महाराजांचं खूप वाईट हाल होत होते. अशा वेळेला 72च्या दुष्काळात माझा जन्म झाला. दुष्काळात 13वं म्हणतात तसा मी जन्माला आलो. त्यांना जगणं होत नव्हतं आणि माझा जन्म झाला. मग आपली जबाबदारी झटकूया आणि हे देवाच्या काय ताब्यात देऊया, ओटीत देऊया. मला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं पोतराज म्हणून सोडलं. माझे आजोबा पोतराज होते, वडील पोतराज होते, चुलते पोतराज होते, चुलत भाऊ पोतराज होता. मला पण जन्माला आल्याबरोबर जटा होत्या. हळदी कुंकवाचा मळवट, डोळ्यात काजळ आणि खांद्यावर आसूड, पायात चाळ, त्याला वाक्य म्हणतात पोतराजांच्या भाषेत. आणि बायकांची ब्लाऊज पीस आपल्या माता भगिनींची, त्याच्या त्रिकोणी गाड्या घालून आभराण, त्याला चाळाचा पट्टा. बाय बाय लेणं काय, जरा पाणी देता.
ते शुगरमुळं समजून घेता. आपण घरातलेच आहोत सगळे. उगं असं इथं बसताय का? इथं या की सर. मंगळवार आणि शुक्रवार आईचा आवडता वार. उद्या त्रिंबोली आहे. आखाडबळी सगळीकडे चालू आहेत. ह्यात आम्हाला सीझन चांगला. मग मी बाल पोतराज, हे बाकी सगळं माझे चुलते म्हणजे तर पोतराज विद्यापीठाचे कुलगुरूच होते. सातारा, सांगली, कोल्हापूर 3 जिल्ह्यात त्यांचा शिष्यवर्ग. एक हलगी वाजली तर अख्खं गाव जमा होतंय. इथं 10-12 हलग्या वाजायच्या. संध्याकाळी त्याच्या आईला त्या झोपडीत खायला अन्न नाही. आणि देवीचा देवारा भला मोठा, ते डोळे वगैरे असे सोन्याचे पाणी लावून दिलेले. आणि मग दिवसा आम्ही गुरामागं जायचो, कुणाची मराठीची गुरु राखायचो, वाकळा धुवायचो. 1 रुपया 4 आणे 8 आणे त्या काळात आम्हाला मिळायचे. दिवसा आम्हाला जी कामं सांगतात ती संध्याकाळी यायची. देवा आम्ही 2 डोळ्याचे, तुला सगळं जग दिसतंय, पुरीचं लग्न ठरेना. मग मला परातीत बसवलेला असायचा. परात आपली असते ना पीठ मळण्याची, त्यात पाणी ओतलेलं असायचं. त्याच्यावरती धार काढतो म्हशीची, ती कासांडी पालती टाकलेली असायची. त्याच्यावर बालपोतराज मी बसलेलो असायचं. देवा पुरीचं लग्न ठरेना, काय करावं. मग ते हलग्या वाजायच्या, अंगात घुमायचं, माझ्या पण अंगात यायचं. आणि जिकडं तोंड होईल ती फिरतं. मी सांगायचो ह्या दिशेला, त्या दिशेला पै पाहुणे जायची, ती कुठंतरी ठरायचं असतेच की. देवा आम्ही आंधळी माणसं, तू आम्हाला 2 डोळं, तुम्हाला सगळं जग दिसतंय, रिडकू चोरीला गेलंय. योगायोगानं ते सापडायचं. पुरुष असताना हे आता गंमत वाटते, पण मी जे जगलो ते खूप भयानक होतं. वर्गातली पोरं हात लावून बघायची पुरुष आहे का बाई आहे. कारण खाकी चड्डी, सफेद शर्ट, मांगाचं पुरं, मांगामारांची आमची पंगत. वर्गात पण रांग वेगळी असायची. ढ पोरांची म्हणून, ते मांगामारांची म्हणता येत नव्हतं म्हणून ढ पोरांची लाईन म्हणून बसवलेलं असायचं. आणि डोक्यावर बुचडा, त्याच्यावर गांधी टोपी तरंगायची. आणि मंगळवार शुक्रवार आवडीचा, अमावस्या पौर्णिमा सगळ्यांच्या बरोबर मी गावात जायचो. बाई बाई तुमचं लेणं काय, पांढरा पंखा, हिरवीकन चोळी, गळ्यात घालून गरसोळी, बाई थळामध्ये जाते, थळथळ पेंड करते, थळ 6 जेवंती करते, 6 जणी सवासने, 7वा पोतराज, 8वा डबकरी, 9खंड पृथ्वी, 10वी काशीन. इथंच झाली माझी दुपारती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांग भलं, तुळजापूरच्या भवानी मातेच्या नावानं चांग भलं. डमाडांग टपाडांग डमाडांग टपाडांग हलगी वाजवत दारोदार भीक मागत फिरत होतो. वयाच्या 14-15 वर्षापर्यंत भीक मागत फिरत होतो. आली या कशी मी आली उठत, दुर्दैवानं पाठ आहे, त्याला नाही इलाज आहे, खाल्लेल्या अन्नाला जागलं पाहिजे. आली या कशी मी आली उठत बसत, आली उठत बसत, वाडा भक्ताचा पुसत. आली या कशी मी आली सोन्याच्या डोळ्यानं, आली सोन्याच्या डोळ्यानं, झाका लिंबाच्या ढाळ्यानं. आली या कशी मी तिचा सुटला या वारा, तिचा सुटला या वारा, दुनिया कापती थरा थरा. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं, महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं म्हणायचं. आणि डमाडांग टपाडांग हलगी वाजवत दारोदार भीक मागत फिरायचं. वर्गातली पोरं असायची, भीक मागायला गेल्यावर वाईट वाटायचं, दुःख व्हायचं. वडील पाटलाच्या वाड्यावर चाकरीला. पाटलाचा मुलगा, सगळे पाटील वाईट नसतात, खूप चांगली माणसं पण मराठा समाजात आहेत. अण्णाभाऊनी पण त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. तो पाटलाचा मुलगा मुंबईला गेला, त्याला वाचनाची आवड होती. अण्णाभाऊ साठेंची फकीरा त्याच्या हातात मिळाली, त्यानं ती वाचून काढली. पात्रेकर साहेब, पाटलाचा मुलगा मुंबईला गेला, त्यानं फकीरा कादंबरी आणली, त्याला वाचनाची आवड होती, त्यानं वाचून झाली अण्णाभाऊ साठेंची फकीरा. आणि ही मांगामारांच्या जीवनावर आहे. मग आता आपली वाचून झाली, चांगली कादंबरी आहे, म्हणून माझ्या वडिलांच्या हातात दिली. चाकरीचा गडी आहे की ही तुमचं पोरगं शाळेत जात आहे. मी 4थी-5वीला त्यावेळेला जात असं. पाटलाच्या मुलानं वडिलांच्या हातात चाकरीचा गडी, माझा बाप, त्यांच्या हातात दिली. ती त्यांनी माझ्या हातात दिली. आणि अक्षरांची ओळख काय, 4थी-5वीला लगेच वाचायला आलं आहे फाडफाड इंग्लिश असं काही नाही. अक्षरं जुळवत होतो, अक्षर ओळख होत होती. वाचायला सुरुवात केली. पहिल्यांदा लक्ष गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणी सारपण. आणि वाटलं हा बाबासाहेब कोणतरी खूप मोठा माणूस आहे. म्हणजे माझी अवस्था समजून घ्या, मी पोतराज आहे, गावकुसा बाहेर आहे, दारोदार भीक मागणार आहे, घरात शिक्षण कोणाचं नाही. पण बाबासाहेब हा शब्द पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंच्यामुळं मला कळला. मी बाबासाहेबांच्या प्रेमात पडलो. कादंबरी वाचत राहिलो. कादंबरी वाचत वाचत घरातल्या कुऱ्हाडीला धार लावली. आता जर माझ्या कुणी समाजावर अन्याय अत्याचार केला, आडवा येईल त्याला तोडल्याशिवाय राहणार नाही,
अशी शपथ घेतली. इथून पुढं समाजावर अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढायचं तर फकीरासारखं, लिहायचं तर अण्णाभाऊ साठेसारखं, आणि समाजाचं काम करायचं तर फुले शाहू आंबेडकरांना आदर्श मानून आपण काम करायचं अशी शपथ त्यावेळेला घेतली. मनात दृढ निश्चय केला. आणि मग त्यानंतर पुढं अण्णाभाऊंचं सगळं साहित्य वाचलं, बाबासाहेब वाचले, फुले वाचले, आणि मग आज MA BEd बिलीप जर्नलिझम नेट सेट MPhil PhD 9 डिग्र्या घेऊन लाखभराचा पोतराजाचा प्राध्यापकाचा डॉक्टरचा आता प्राचार्य, हे सारं होईल झालं ते सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं, भारतीय संविधानामुळं आणि फुले शाहू आंबेडकरांच्यामुळं. म्हणजे माणसाला पोतराज न बनता राजपुत्र बनवण्याची ताकद ज्या साहित्यात आहे त्याचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. जय भीम, नमो बुद्धाय, जय लवजी.